नमस्कार प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला इथे सावलीची जणू सावली मालिकेमध्ये या ठिकाणी सगळ्यावर खूप भयानक असं संकट येताना दिसणार आहे. परंतु सारंगच्या हुशारीमुळे, सोहम आणि बबलूच्या हुशारीमुळे या ठिकाणी ते संकट खूप टळताना दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहिती असेल की वाहन देण्यासाठी इथे तुम्हाला या ठिकाणी या सावलीचे आई वडील आणि जयंती इथे सारंगच्या घरी आपल्याला येताना दिसत आहे आणि फोर व्हीलरमध्ये येतात. या सावलीने पैसे घेतले असतात इथे मैत्रिणीकडून उसने आणि त्या फोर व्हीलरने कर्ज करून परत तिने ठेवलेले असतात. आणि या इथे ते उतरतात सुद्धा, परंतु या ठिकाणी हा सगळं त्याला म्हणतो, अरे बापरे, हे इथं काय करतात, आता माझं काय करत नाही, तो कल्टी मारताना तिथून दिसतोय. आणि सोहम आणि बबलू पण घाबरतात, अरे काहीतरी आपल्याला केलं पाहिजे, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तिला माहित असतं जयंती कशी, आणि त्यांना माहित नसतं की सगळं इथंच कामाला आहे आणि हे इथं आता आलं बघितलं का, असं फोर व्हीलरमध्ये मस्तपैकी आपण आलो. मैत्रीकडून पैसे घेतले म्हणून आपण आलो ना, तेव्हा हो, कर्ज काढून का होईना मस्त फोर व्हीलरमधून आमचा येणं नशिबात आहे म्हणली. आणि सगळं मी सांगितलं, सगळ्या गोष्टी आणल्या का, हो तू पैसे दिले ना जे कर्ज काढून, त्या गोष्टी सगळं आणलं, तुला शोभेल असं. एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला भेटतोय ना, मग त्या पद्धतीने केलंच पाहिजे असं बोलताना दिसतं. आणि ती बाजूला जागा बघितली का, तेव्हा ते बाजूला बघतात, हो तिथंच आपण बंगला बांधूया. तेव्हा हा म्हणतो, चला चला आपल्याला आतमध्ये जायचंय. तेवढं सोहम मध्येच येतो, अहो कसं आहे तुम्ही, ठीक आहे का सगळं, हो सणाचा प्रसंग आहे ना, वाण द्यायचं होतं, त्यानिमित्त आम्ही आलोय असं बोलताना दिसतं. आणि याच गोष्टी इथे ऐश्वर्यावरतून बघत असते आणि बोलते की अरे बापरे, म्हणजे यांना हा सखदेव म्हणजे सावलीचा भाऊ इकडे काम करतोय माहिती नाही, यांचं वेगळंच चाललंय. पण टेन्शन नाही, मी सांगेल ना, असं ती प्लॅन करताना आपल्याला दिसतं. आणि हा सखदेवला बबलू कुठेतरी दुसरीकडेच लपवताना दिसतं. आणि मग हे आतमध्ये वगैरे सोहम यांना घेऊन येताना दिसतोय, तिलोत्तमा वगैरे येते. ती जरा भडकते, पण सारंग असल्यामुळे काही बोलत नाही. चला आपल्याला अर्जंट जवळ जायचं आहे ना, चल जा, नाही तर उशीर होईल. मग ती जाताना इथे आपल्याला दिसत आहे. आणि मग या ठिकाणी हा सोहम, तुम्हाला चहा वगैरे काही पाहिजे का, तेव्हा मला कॉफी चालेल असं बोलताना दिसतोय. आणि हा बाप भडकतो, जरा शांत बस, काय करते, अहो असू दे, कॉफी येईल ना, आपण श्रीमंत आहोत, ते पण श्रीमंत आहे. आणि या ठिकाणी ठीक आहे चालेल, अमृताबाईने कॉफी बनवायला वगैरे जातात. तेव्हा या ठिकाणी आम्ही श्रीमंत झालो, यांना नोकरी भेटली, अशी बोलबच्चन जयंती टाकतच राहते. ती काही ते शांत बसताना दिसत नाही, परंतु हा सगळं घाबरलेला असतो, वरती पळून जाताना आपल्याला दिसतोय. आणि या ठिकाणी हा सोहम फोन करतो बबलूला, कुठे ठेवते बघ वरती, दिसतोय का, आणि तो पण तिथे लपताना आपल्याला दिसतोय. काही करून यांना सखदेवचा सामना करून द्यायचा नाही, हा त्यांच्यामध्ये प्लॅन असतो. आणि हा सोहम बोलतो, काही करून या ठिकाणी सारंगला बोललो पाहिजे, आणि सारंगला पण या गोष्टीची टिप देतो. आणि या ठिकाणी मग पुढं पाहायला मिळेल की इथे सगळे गप्पा वगैरे मारत असतात, अमृता चहा वगैरे सगळं देते, का कॉफी वगैरे देते. कसं काय चाललंय, सगळं ठीक ना, हो सगळं ठीक चाललंय. आणि ऐश्वर्या पण या सगळेला कुठं दिसतच नाही, ती शोधताना दिसते. तेव्हा आम्ही श्रीमंत झालो, तुला म्हटलं ना, आम्ही नोकरी वगैरे यांना लागली, आमच्याकडे आता खूप पैसे येणार, फ्रीज येणार, हे येणार, ते येणार, ते नाटकी करताना या ठिकाणी आपल्याला दिसते. आता आम्ही फ्रीज घेणार, जागा घेणार, आमच्यांना नोकरी भेटली, तुला मी मग सांगितलंच होतं ना. अशी बरोबर ही जयंती करताना दिसते, ते काही थांबायचं नावच घेत नाही. थोड्या वेळाने मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सावली येताना दिसते. आणि सावली आई वडिलांना बघून खूप खुश होते, त्यांना मिठी सुद्धा मारते दोघांना, आणि त्यानंतर जयंतीला पण मिठी मारते, यार मी तुला सांगितलं ना, नोकरी यांना लागली, आता पैसेच पैसे येणार, आता श्रीमंत होणार, घरातली वस्तू घेणार, अशी तशी तिला पण या ठिकाणी नाही नाही ते बरोबर या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे. ती टाळताना दिसते बोलण्याचं. आणि हे सावलीचे आईवडील तिला शांत करताना बसतात, आज आपण पाहुण्याकडे आलोय, जास्त वायफळ बडबड करू नको. पण त्यांना माहीत नसतं की हा सखदेव श्रीमंत होणार म्हणजे त्याला काही मोठी नोकरी नाही लागली, यांच्याच घरात तो नोकर म्हणून काम करतोय, तो लपलेला असतो. आणि तेवढं तुम्हाला पाहायला मिळेल की हा सारंग तिकडे येतो, कसे काय जावे बापू, मी ठीक आहे, तुम्ही कसं खायले. तेव्हा संसूत आहे ना, संसूतचं आपल्याकडे वाहन द्यायला लागतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला वाहन घेऊन आलोय असं बोलताना तो आपल्याला दिसत आहे. तेव्हा हे सावलीचे आईवडील परत सांगतात की होळीचा सण आपल्याला येतो, आणि होळीच्या सणाला वाण देण्याची परंपरा असल्यामुळे त्यासाठी आम्ही आलो आहे. आणि हा पण खूप मान देतो, दिलो तो मान असल्याने, आणि ईश्वरा पण तिथे नसल्याने सगळ्या गोष्टी ते खूप छान होतात. हा टोपी वगैरे घालून सगळं वाण घेताना दिसतोय, आणि हा खूप मानाने पायासुद्धा पडताना दिसतोय. खरंच खूप छान वाटलं, तुम्ही या ठिकाणी वाण घेतलं, सगळं काही खूप छान झालंय असं बोलताना दिसतोय. यावेळेस त्यांचा अपमान कोणत्याही प्रकारे झाला नसतो. आणि ईश्वरा पण काय बोलत नाही, कारण काही करून त्याला सगळ्याच्या समोर येऊन खूप मोठा तमाशा करत असतो, त्याच्यामुळं
या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ती सगदेवला शोधत असते. हा बावळट गेला कुठं, एवढं शोधते, अचानक कुठं गायब झाला. आणि ते खाली हे गप्पा वगैरे मारत असतात आणि ही बडबड जॉबचंच करत असते, यांना जॉब लागला, यांना जॉब लागला. पण तिला काय माहिती की यांचा जॉब इथेच नोकर म्हणून करतोय. आणि तेवढं सावली आसपास बघते तर वरती बघते तर या ठिकाणी त्याला इथे पाहायला मिळेल की हा सारंग दिसतो. तेव्हा सॉरी, हा सगळं दिसतो. दादा बोलते तेव्हा दादा ना, ही म्हणते दादा खूप बिझी असेल, तुला माहिती त्याचं काम वगैरे लागलं, थांब मी फोनच करते. तेव्हा नाही नाही, फोन लावायची काय गरज आहे, ते खूप दादा बिझी असतील ना, राहू द्या. तेव्हा नाही नाही, करते ना, बिझी असल्या म्हणून काय ही फोन लावत जाते. पण सोहम पण बोलते नको, त्यांना काम करू दे, नवीन काम आहे ना. तेव्हा ती पण ठीक बोलताना दिसते. आणि बाता सगळे मारताना या ठिकाणी दिसतात. दुसरीकडे ते ही ऐश्वर्या सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करते आणि तो तावड्यात सापडणार, पण पप्पू त्याला परत गायब करतो, दुसरीकडे पळवतो. आणि ही ऐश्वर्या इकडे तिकडे शोधते. हा सगळं गेला कुठं, सारंग पण दिसत नाहीये, नक्की चाललंय काय. यांनी वेळेला हा गायब झाले. त्यानंतर मग शोधत असताना या ठिकाणी तो लिफ्टमध्ये लपवतो आणि ईश्वर तिथून येते. हा या ठिकाणी सगळ्याला कुठं पाहिलं का, तो नाही बोलतो, ते पुढं जाते. तसा लगेच हा बबलू लिफ्टमधून त्याला बाहेर काढून दुसरीकडे येतो आणि मग ही लिफ्टमध्ये जाते, लिफ्टमध्ये नसतो. त्यामुळं कुठं गेला मला या ठिकाणी टेन्शनमध्ये येते ते. आणि इथे बबलू कुठे ही जयंती विचारतो असला की वातावरण चांगलं होतं. आणि इथे सगदेव शेवटी या ईश्वराला भेटायला दिसतो. तुला काय वाटलं, तुझ्या लपछपीच्या या सगळ्या गोष्टी गेम मला कळत नाही, आता मी सांगते तसं करायचं, माझ्या मागे तू यायचं. तेव्हा हो मॅडम असं बोलताना तो येतो. या ठिकाणी तुम्हाला इथे पुढे पाहायला मिळेल की नंतर मग या ठिकाणी सखदेव सोबत ही खाली येते. परंतु इथे आता या ठिकाणी आम्ही निघतो असं आई वडील बोलतात. तेव्हा या ठिकाणी बाकीचे बोलतात नाही जेवून जावं ना. तेव्हा नाही नाही, ते आता हॉटेलमध्ये येतील. तेव्हा जयंती बोलते हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये. तेव्हा हे रामकृष्ण हरी पाया वगैरे पडतात आणि त्यांना बोलतात उद्या ना भजनाचा कार्यक्रम आहे, प्लीज सावलीला पाठवा हा. आणि जमलं तर तुम्ही पण या. तेव्हा हो, काय काळजी करू नका, मी सावलीला पाठवतो, टेन्शन घेऊ नका. सोडून हे आपल्याला इथून निघून जाताना दिसत. परंतु हे गेल्यानंतर या ठिकाणी सारंग त्यांना सोडायला जातो आणि तेवढ्यात ही ऐश्वर्या सगळ्याला घेऊन येताना दिसते. तेव्हा या ठिकाणी आसपास बघते तर तिला कोणच दिसत नाही. तिचा इथे खूप मोठा पोपट झालेला असतो. तिला सगळ्यांच्या समोर या सगळ्याला आणून भांडाफोड करायचा असतो. परंतु घरातले सगळे गेलेले असतात. आणि इथे आले तर सारंग विचारतो का काय झालं, कसली एवढी धावपळ. तेव्हा ती काही नाही बोलते आणि गोष्टी इथे टाळल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हा सारंग काहीतरी काम करत असतो. सावली येते, त्याला पाणी वगैरे देते. तेव्हा हे विचार काहीतरी करत असते. हां बोल, काय पुढे जायचं. तेव्हा या ठिकाणी सावली होते, तू मला नेहमी माझ्या मनातलं कसं कळतं. काय नाही, या ठिकाणी तुला उद्या जायचं आहे ना कार्यक्रमाला. तेव्हा हो पण नाही पण असं बोलते. म्हणजे तुला पण कोडं घालतं का येतं का, असं सारंग बोलतो. नाही तसं काय नाही, मी जर तिथे गेले ना तर तुमची इथं कोण काळजी करणार, आणि मी इथं थांबले तर घरचे दुखावतील. त्यामुळे मला कन्फ्युजन झाले, काही कळत नाहीये. तेव्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा सारंग बोलतो तू जाऊ. आणि मग या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे सावली खुश होते. परंतु दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की ही ईश्वरा प्रचंडच संतापलेली असते. एवढी काय चिडते, तिचा नवरा बोलतो तेवढ्यात सगळं मागवतं, मॅडम तुम्ही बोलवलं. तेव्हा हो ये, जो काही कांड केला, जो काही केलं ना ते मला चांगलं माहिती आहे. तुला या कामावर राहायचं असेल ना तर मी सांगेल ते ऐकावंच लागेल, नाही तर तुला या कामावर हाकलून द्यायची. मी जिथं बोलेल, जिथे सांगेल तिथं, मी जेव्हा जेव्हा तुला सांगेल तेव्हा त्या क्षणी हजर राहायचं. उशीर झाला तर तुला हाकलून देईल, असं धमकवताना या ठिकाणी ईश्वरा दिसते. तेव्हा तो हो बोलताना इथे आपल्याला दिसतोय. आणि मग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की येणाऱ्या भागामध्ये खूप भयानक असं प्लॅन ऐश्वर्या, राजकुमार आणि तिलोत्तमा आपल्याला करताना दिसत आहे. एक खूप मोठा सण या ठिकाणी घरामध्ये असतो. परंतु इथे सखदेव दिसत नाही. तेव्हा सारंग विचारतो सखदेव वगैरे कुठे, इथं काही दिसत नाही. तेव्हा त्याला या पार्टीमध्ये, या सणामध्ये सामील होण्याची परमिशन नाही असं सोहम बोलतो. परंतु इथे भयंकर कटकारस्थान करतो हा राजकुमार. बोलवचन टाकून त्याला पैसे देतो आणि याचाच भांडवल करून तो चोरी केली, पैसा पळून नेला, असं काहीतरी षडयंत्र करताना दिसत आहे. त्यामुळे आता पाहू नक्की मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय पाहायला मिळेल.